नमस्कार. उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा राजीनामा आल्यामुळे आता पुन्हा एकदा भारतामध्ये उपराष्ट्रपती कोण होणार हा प्रश्न आता समोर येतोय. आणि उपराष्ट्रपती पदासाठी सध्या तरी महाराष्ट्रामध्ये 3 नावं चर्चेमध्ये आहेत. त्यामध्ये सर्वात क्रमांक नंबर 1 ला जे नाव आहे ते केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं आहे. ज्यावेळेस 2022 मध्ये पण उपराष्ट्रपती पदाचा ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस पण राजनाथ सिंह यांचं नाव आघाडीवरती होतं आणि त्यावेळेस त्यांनी ते स्वीकारलं नाही किंवा जगदीश धनखड यांच्याकडे ते पद गेलं. पण आता त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता भाजपला स्वतःच्या मनाने काही करता येणार नाही, कारण भाजपकडे तेवढं संख्याबळ नाही. त्यामुळं जे भाजप सोबत सत्तेमध्ये जे काही पक्ष आहेत तर त्या पक्षाचंही मत घ्यायला लागेल आणि सर्वांच्या अनुमते आता उमेदवार द्यावा लागेल. कारण राजनाथ सिंह यांचं तर नाव आहेच आघाडीवरती, त्यासोबत नितीश कुमार यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते आणि सोबतच महाराष्ट्रातले बागडे यांचीही सध्या चर्चा जोरदार आहे या नावासाठी. या 3 नावं सध्या आघाडीवरती आहेत आणि पंतप्रधान हे दौऱ्यावरती असल्यामुळे आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.